तुम्ही विकसक निवडता जेव्हा इतका काळजीपूर्वक तो निवडला पाहिजे, त्याचे क्रेडेन्शियल्स तुम्ही तपासायला पाहिजे. हे रिडेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय असतं? आता जे क्षेत्रफळ अवेलेबल आहे त्यातनं त्यांना वाढीव क्षेत्र फ्री ऑफ कॉस्ट कसं देता येईल, किती देता येईल, जे निकष ठरवून दिलेत आपल्याला गव्हर्नमेंटने, त्या नियमात किती ऍडिशनल एरिया बसेल आणि काय जास्तीत जास्त अम्युनिटीज त्यांना देता येतील त्या देऊन नवीन बिल्डिंग बांधणे. दिस इज रिडेव्हलपमेंट. माझ्याकडे मी असा माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये असा पायंडा पाडलाय. या 5 सोसायटीज, हे चेअरमन, हे सेक्रेटरी, हे चेअरमन, हे सेक्रेटरी, हे त्यांचे नंबर. हे तुम्ही डायरेक्ट फोन करायचं, आम्हाला घ्यायचं नाही मध्ये, तुम्ही डायरेक्ट जायचं. आम्हाला न विचारता गेलात तर तिथनं तुम्हाला योग्य फीडबॅक मिळेल. तुम्ही आमच्या अपरोक्ष तिथे जाऊन काय तुम्हाला माहिती घ्यायची ती सगळ्या प्रकारची माहिती घ्या.